आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी जालन्यामधून समोर येते। धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानामध्ये उपोषण आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाहीये असं असताना सुद्धा बोराडे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांमुळे आचारसंहिता सुरू असल्यामुळे जालना शहर आणि अंबड शहरासाठी संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे। तर दीपक बोराडे यांना पोलिसांच्या नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलाय। बोराडे यांच्या घरासमोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। लक्ष्मण सोळंके हे जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। बोराडे यांना पोलिसांच्या नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत सध्याची काय घडामोड आहे? बोराडे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत का? काय अपडेट्स आहेत? ऋतुजा, आपण जर बघितलं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी जे दीपक बोराडे आहे यांचं अनेक दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आणि त्या आमरण उपोषण आंदोलनाला आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी धनगर आरक्षणाचे काही मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं होतं। मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत न झाल्यामुळे आपण जर बघितलं तर दीपक बोराडे यांनी 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलेला होता आणि त्या इशाराच्या अनुषंगानेच त्यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी परवानगीसाठी रितसरपणे अर्ज सुद्धा दिलेला होता। मात्र आचारसंहितेचं कारण देत त्या ठिकाणचा त्यांचा आमरण उपोषणाचा जे स्थळ होतं त्या ठिकाणी त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली होती। त्यामुळे 21 जानेवारी पूर्वी दीपक बोराडे आजपासून जालना, बीड आणि त्यानंतर अहिल्यानगर, पंढरपूर आणि पुणे मार्गे मुंबईत जाणार होते आणि संपूर्ण या परिसरात आता जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता लागलेली होती। त्यामुळं त्या परिसरातील पोलीस स्टेशनने सुद्धा दीपक बोराडे यांची परवानगी नाकारलेली होती। हे संपूर्ण परवानगी नाकारल्यानंतर जालना पोलीस प्रशासनाने जर या ठिकाणी बघितलं की मोठ्या प्रमाणात जालन्यात सुद्धा या ठिकाणी ओबीसी आंदोलक जमा होतील आणि या ठिकाणी दीपक बोराडे यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येतील। त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण जालना जिल्हाधिकारी यांनी आणि पोलीस अधीक्षक यांनी सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 पर्यंत या ठिकाणी संचारबंदी आदेश लागू केलेला आहे आणि त्या संचारबंदी आदेश लागू केल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर दीपक बोराडेचे माझ्या पाठीमागे जे छत्रपतीनगर आहे त्या ठिकाणी जे दीपक बोराड्यांचं घर आहे बरोबर, तिथेही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। एकंदरीतच प्रशासनाच्या पातळीवर सगळी ही काळजी घेतली जाते। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।